आता याच मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येते। मुंबईत 2 कोटींचं बिल थकल्यानं कंत्राटदारानं आपलं जीवन संपवलंय। वेळेत कामं करूनही पैसे मिळत नसल्यानं कंत्राटदार गजानन देवकाते यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे। बिलांसाठी 10 वेळा चक्रा मारावी लागतायत असं पत्र त्यांनी लिहिलं होतं 1 वर्षापूर्वी। या पत्रामध्ये त्यांनी या सर्वांसंदर्भात त्यांना होत असलेल्या समस्यांसंदर्भात त्रासासंदर्भात उल्लेख केला होता। गजानन देवकाते हे नांदेड जिल्ह्यातील मुखेडमधील रहिवासी आहेत। मात्र कंत्राटदाराचं काम सुरू केल्यानंतर ते नवी मुंबईतील उल्वेमध्ये राहायचे। त्यांनी आपली कामं चोख बजावली, पूर्ण केली, मात्र त्यांना त्याची बिलं काही मिळाली नाही आणि अखेर त्यांनी आत्महत्या केली आहे। दरम्यान कंत्राटदार गजानन देवकाते यांनी बिलं थकल्यानं वर्षभरापूर्वी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिलं होतं। त्यात नक्की त्यांनी काय नमूद केलं होतं आपण पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। वरील विषयी पत्र सादर करतो। कोण आहे गजानन देवकाते आपण पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। मुंबईत कंत्राटदार म्हणून ते काम करायचे। नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे ते रहिवासी होते। नवी मुंबईतील उल्वे भागात सध्या त्यांचं वास्तव्य होतं। 2 कोटींची बिलं अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे।